सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. काय छान गात आहो तुम्ही. गाणं ऐकत राहावं असं वाटतं. गाणं कसलं ग, गुणगुणत होते. तुम्हाला खूप आवडतं ना आई गायला. तुम्ही पुन्हा सुरू करा ना गाणं. पण ते आता जमेल का अशी भीती वाटते ग मनात. आपले छंद जोपासताना भीती काय वाटून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे तर अंग आहे गाण्याचं आई. तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही प्रयत्न तर करू बघा. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतातच ना. आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपल्याला कळणार कसं की आपण आपली आवड जोपासतोय की नाही. आणि हे बघा, आवड असेल तर सवड पण निघते. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. काय झालं, तुम्ही हसताय का? मी चुकीचं बोलले का काही? नाही, अगदी बरोबर बोललीस. फक्त आता माझ्या लक्षात येतंय की तुझे विद्यार्थी तुला आदर्श का मानतात ते. एखादा मुद्दा तू किती आत्मीयतेने पटवून देऊ शकते. पण पटलं की नाही तुम्हाला? मी प्रयत्न केले म्हणून तर पटलं. तसेच तुम्ही पण प्रयत्न करा. आपोआप तुमचं गाणं तुमच्याकडे परत येईल. बर, प्रयत्न करे. पण तू कशी काय आलीस इथे? म्हणजे काही काम होतं का की सहज आलीस? आई, मी बघा तुमच्या गाण्याची ताकद बघा. मी खरंच तुमच्याशी काहीतरी बोलायला आले ते विसरूनच गेले. ऐकतच राहिले मी गाणं. थँक्यू. पण बोल, काय म्हणत होतीस तू? अहो, आता नवरात्र सुरू आहे ना, तर भुवनेश्वरी मॅडम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एक उत्सव करतात. आता त्या नाही आहेत, पण अधिपतींनी त्यांची परंपरा पुढे चालू ठेवायचं ठरवलंय. या इव्हेंटमध्ये भरपूर महिला सामील होतात. त्यांचे दिवसभराचे कष्ट, दुःख सगळं विसरून त्या मस्त सेलिब्रेट करतात आणि नेहमी आनंदात असतात. हा, कोणाच्याही पदरी निराशा येत नाही. खूप खुश असतात त्या. भुवनेश्वरी निरक्षर असल्या तरी त्यांचे विचार खूप चांगले आहेत नाही? हो, अगदी खरं. आणि तुम्हाला माहितीये, त्यांनी कितीतरी महिलांना रोजगार दिलाय. ह्या नवरात्रीच्या उत्सवात ज्या बायका येतात ना, त्या सगळ्यांसाठी जेवण असतं आणि ते जेवण बनवण्याचं काम बचत गटाच्या महिलांना दिलं भुवनेश्वरी मॅडमनी. म्हणजे त्या सगळ्या महिलांना पण रोजगार मिळाला. तुम्हाला माहिती, फॅक्टरीमध्ये कुठलाही पुरुष जर दगावला तर त्याच्या आईला, बहिणीला त्यांच्या जागी काम करण्याची संधी मिळते. तसा कायदाच आहे आपल्या फॅक्टरीमध्ये. भुवनेश्वरी मॅडमना नेहमी वाटतं की कुठलीही स्त्री दुःखात असू नये, नेहमी आनंदात असावं स्त्रीने. म्हणूनच त्यांनी या नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात केली. वा, खरंच चांगला कार्यक्रम. आणि ह्या वर्षी अधिपतींनी ठरवलंय की ह्या उत्सवामध्ये स्पर्धा पण असणार आहेत. अरे वा. आणि आई, ह्या स्पर्धांमध्ये चारूबाई का नाही, समजासनी हळूहळू तिच्या गटात ओढायल्या. जो अधिपती बी तिच्याच बाजूनं बोलायला. उद्या जर ताई या घरात आली आणि ह्या बाईनं आपल्या ताईला घरातच घेतलं नाही तर आपलं काय होणार चंचे, याचा विचार केलास? होय ग मम्मी, यो विचार तर माझ्या मनाला शिवला बी नाही. निस्ती अक्कल असून चालत नाही चंचे, ती वापरावी बी लागती. म्हणून तुला सांगत्या, तू स्पर्धेत उतर आणि असं काय तर कर. ती चारूबाई का नाही परत या घरात आलीच नाही पाहिजे. आधी आपण तिला संपू आणि मग माझा बदला संपू. पण मम्मी, मी एकटी कसं काय करू हे? मला सोबत कोणतरी पार्टनर लागेल ग. तर कोण होणार तुझा पार्टनर? कोण? रम्या. हा? त्यो रम्या, त्यो मुकादम रम्या. ए, त्यो नग बाई, त्याच्या हाताला बी यश नाही आपल्यासारखंच. ए मम्मी, फार फार तर त्याचं नशीब चांगलं नाही असं म्हण. तुला सांगू काय मम्मी, म्हणजे समज आपला प्लॅन सक्सेसफुल झाला किंवा नाही झाला तरी बी या रम्यावर नाव टाकू शकतोय आपण. त्यालाच पुढं करायचं. तसा बी तो अधिपतीच्या डोक्यात आहेच ना. बरोबर बोलतीस बघ चंचे. पर हे बघ चंचे, तू का नाही त्या मुकादमाला आधीच सांगून ठेव, ते तुझे काय ते कसले गावठी प्लॅन ते करू नकस परत. हा, असा काय तर प्लॅन कर, पण त्या चारूबाईचे हात पाय मोडले पाहिजे. घेऊया ना भाग?
नाही ग अक्षरा, अगं म्हणजे तुझं आणि अधिपतीचं ठीक आहे, पण हे आणि मी कुठे भाग घेणार याच्यात? नाही नाही, आम्ही नको. का का नाही घेऊ शकत? अगं आमचं काय वय आहे का आता हे सगळं करायचं? नाही, दांडिया वगैरे खरंच नको. तुम्ही करा काय ते. नाही 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 आई, फक्त आम्ही नाही, तुम्ही पण स्पर्धेत भाग घ्या. मी लेकीच्या हक्कानं सांगते हा तुम्हाला. नको ग अक्षरा, त्या टिपऱ्या घेऊन नाचणं वगैरे नाही जमणार मला आता ह्या वयात. अहो जमवलं की सगळं जमतं आई. तुम्ही प्रयत्न तर करा, तेच तर सांगते मी तुम्हाला. हे बघ, तू गाण्यासाठी हट्ट केलास, मी झाले की नाही तयार, पण प्लीज हे नाचणं वगैरे नको. अहो आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढं काही अवघड नाहीये. मी शिकवते ना तुम्हाला. तुम्हीच मला आता म्हटलात ना मी छान शिकवते म्हणून. तू छानच शिकवशील ग, पण आम्ही कसं काय हे सगळं करणार? नको बाई असलं काही. हे बघा, ह्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी होणार आहेत. खूप बायका पुरुष सहभागी होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला असं ऑकवर्ड वाटण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही एकदा त्या बायकांमध्ये मिसळलात ना, त्यांना भेटलात, त्यांच्याशी बोललात की तुम्हाला आपोआप छान वाटेल. हो म्हणजे मी येईन ना. म्हणजे भाग घ्याल ना तुम्ही? अगं अक्षरा, तू माझं ऐकून तर घे. म्हणजे मी येईन, त्या बायकांना भेटेन, त्यांच्याशी संवाद साधेन. दांडिया घेऊन नाचणं वगैरे खरंच खरंच नको अक्षरा, नाही जमणार. मी आलेच. काही करून आई आणि बाबांनी स्पर्धेत भाग घ्यायलाच हवा.